लागते. आपला कारभार हाकणारी मंडळी शहाणी असावी लागते. जे कोणी राजकीय असतील त्यांनी समजून घ्या का. आपला कारभार हाकणारे जर शहाणे नसतील तर आपण रसात आला बरोबर घेऊन घालणार. म्हणून तुम्ही कारभार जरी दुसऱ्याच्या हातात दिला तरी ते काय करतं याचा पडताळा घेतला पाहिजे. म्हणून महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वैराग्य उपरते निर्माण झाले आणि महाराज कोणालाच बोलाना. त्या मंडळीच्या लक्षात आलं त्यांच्या कारभाराच्या. जर आता महाराजांनी जर संन्यास घेतला मग हे कार्य कोण करायचं. आणि मग ते डायरेक्ट जगद्गुरु तुकोबारायाकडे गेले. ते मंडळी म्हणले महाराज म्हणले काही करू नका. माझ्या वचनामुळे उपदेशामुळे वैराग्य निर्माण झाले ना. माझ्याच वचनामुळे कर्म संन्यास येईल आणि माझ्याच वचनामुळे राज संन्यासाचं काम सिद्ध होईल. पुरावा आहे का. टाळकरी माळकरी आडवे लावणार असतात ते म्हणले काही पुरावा बिरावा आहे का म्हणले महाराजाला. म्हणले आम्हीच करून घेणार आहेत ना. करते करवी कोण येत आम्हीच आहेत म्हणले. काय पुरावा. म्हणून महाराजांनी पुरावा दिला. धर्माचे पालन आताच लय पाखंडित. बघा ना काय करायचं म्हणलं की आपल्या जीवावर मोठे आणि आपल्यालाच विरोध. बघत असता तुम्ही जरा शहाणे व्हा. शहाणे झालं नाही तर शहाणी पिढी पुढे राहणार नाही. शहाणे नाही झाले तर आजा शहाणा झाला तर नातू शहाणा होईल ना. बरोबर आहे का. नाही तर नातू पुन्हा म्हणेल काय केलं तुम्ही. जरा बघा जगात काय चाललंय ते. आणि हे जर आपल्याला कळता आलं नाही तर मग आता उघडे डोळे. तुमचं उद्धार कोणी येत नसतं लांबून. एक दृष्टांत सांगतो. महापूर आल्यानंतर शासनानं सर्वोपरी मदत करायचं ठरविलं. एक असंच येडं होतं. ते म्हणला मी भगवंत आल्याशिवाय जाणार नाही. पहिल्यांदा संदेश वाजविला. पुरा आलाय बाबा सोडून जा. भगवंत आल्याशिवाय जातच नसतो म्हणले. पुन्हा सरकारी दूत आला. पुन्हा राजा आला सांगायला. म्हणले आता एकटच राहिले म्हणले. शासनानं हेलिकॉप्टर लावलं. आता तरी चल म्हणले. एकटच राहिले म्हणले. मला देव आल्याशिवाय येत नसतो. मग गेला वरी आणि म्हणला भगवंता काय तुझी उपासना केली म्हणले. मी काय कमी पडलो होतो माझ्या उपासनेमध्ये तुम्ही मला न्यायला आले नाही. म्हणले अरे गाढवा तुला किती वेळाला न्यायला आलो. पहिल्यांदा आवाजाच्या रूपाने आलो. दुसऱ्यांदा दूताच्या रूपाने आलो. तिसऱ्यांदा त्या प्रशासकीय यंत्रणेच्या मार्फत आलो. चौथ्याला मंडळीच्या नाद नेते मंडळी हे ते सगळे मदत करायला आले त्यांच्या रूपाने आलो. 5 वेळेस हेलिकॉप्टरने आलो तरी तू आला नाहीस. आपली अवस्था अशीच आहे. आपली नाही नामदेव महाराजाची बी अशीच अवस्था होती अगोदरच्या काळात. बरं का अगोदरच्या काळात. म्हणून ते हंडी भरी क्या जयस. बरोबर आहे का. आणि मग ते भगवंत स्वानाच्या रूपाने आल्यानंतर पोळ्या घेऊन पळाला. ते मग पुन्हा माग वाटी घेऊन पळायला लागली. काय अहो देवा नुसत्या पोळ्याच घेऊन चालले. हे तूप कोणी घ्यायचं. आपण हसोली स्वान बोले हसोली स्वान बोले
काही माणसं व्यापारासाठी व्यापार करतात बघा, काही माणसं व्यापारासाठी व्यापार करतात, त्यांना माफ आहे. एखाद्याने एखादी वस्तू 100 रुपयाला घेतली 125ला विकली, त्याला माफ आहे, तो व्यापार. काही लोक परमार्थात व्यापार करतात. तुम्ही म्हणाल परमार्थात व्यापार करतात म्हणजे मोठ्या मोठ्या यात्रा कंपन्या काढते पण त्यातच लोकांना देवदर्शनाला घेते, ते आता पंचमंडळी तुमची चांगली बरं का, काही पंचमंडळी पुढच्या वर्षी सप्ताह होऊ नये याची दक्षता घेते. मला काय म्हणायचं ते तुमच्या लक्षात आलं. अरे परमार्थात आहे ना, इथं पैसा खर्चावा का कमवावा, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचे करी. काही माणसं गुप्तपणे इतकं सहकार्य करतात, नाव सध्या सांगत नाही त्यांचं. करतात का नाही, करतात का नाही, आणि म्हणून म्हणलं ना मी मग, भागवत धर्म आहे आपला. भागवत धर्म याला भगवंताच्या प्रती भाव व्यक्त करणं, भागवत भाव अवगत करणे. आपल्या भागवत परंपरेत सगळ्यात महत्व भावाला आहे. तुम्ही म्हणाल काय पुरावा बिरावा देत जा ना महाराज, भावबळे आकळे येरविनाकडे, भावबळे आकळे येरविनाकडे करतरी आरावे तैसा, आहे का नाही. त्या भावाचंच विस्तृत रूपांतर भक्तीमध्ये होतं. म्हणून आपली परंपरा पुढे भक्तीने धरी येले हाती. पहिलं भक्ती आहे बाबा, अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली बळवंतन, तिने मार्ग दाविला चोखडा गा, नर हरी रामा गोविंद वासुदेव. परत तिथं अमृताची फळे, अमृताची वेली, आणि त्याची पुढे चाली बीजांची. ही बीजे जर तुम्हाला चांगली ठेवायची असतील, तुकाराम महाराज म्हणतात आमचं तर चांगलंच आहे हो, अनादी काळापासून आहे. नामदेवाचं बी अनादी काळापासून आहे, आणि ज्ञानदेवाचं बी अनादी काळापासून आहे, तुकाराम महाराजांचं बी अनादी काळापासून आहे. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. तुम्ही म्हणले म्हणजे कस काय, नामदेव महाराजांचं अनादी काळापासून आहे. म्हणले हो, संयोगाचा भक्त नामा आता हे झालं नामदेव महाराजाचं. आणि तुकारामाचं जेव्हा जेव्हा आपलं पहिलं चरण सोडून व्हायचं नाही. अमृताची फळे, अमृताची, आणि त्याची पुढे चाली. आपण जर आपल्या परंपरा, आपण विधी, आपली नाम साधना, आपली वंश साधना, आपली भगवत भक्तीची परंपरा, एकमेव आपण आपला नियम आहे. काय नियम आहे? ज्ञानोबा आणि तुकोबा म्हटलं ना रे बाबा हो, ते जात कुठली असू, धर्म कुठला असू, वंश कुठला असू, परंपरा कुठली असू, महाराष्ट्रात उपाशी कुणी मरत. मग आपली जात कोणती? ज्ञानोबा तुकोबा. आपला धर्म कोणता? ज्ञानोबा तुकोबा. आपली परंपरा कोणती? ज्ञानोबा तुकोबा. हे सगळं आपलं आहे.
ज्ञानोबा तुकोबा शिवाय आपलं काहीही नाही. आणि ज्ञानोबा तुकोबाचं जर पुढे या ना बाबा, पुढे या की. एवढं जर आपल्याला ज्ञानोबा तुकोबाराय बसू दे बाबा, ज्ञानोबा तुकोबारायाच्या जर परंपरा आपल्याला जतन करता येत नसतील तर मग आपल्या जगण्याला अर्थ नाही. पुन्हा बी सांगतो, ज्यावेळेस तुम्ही ध्यान करता डोळे झाका, अरे भगवाच रंग आहे ना. कोणता रंग आहे? हा भगवाच आहे ना. म्हणून तर हनुमंताच्या नावाचं पिता आहे केशरी. आणि म्हणजे आपल्याला ह्याचं जतन केलं पाहिजे, आपल्या परंपरा जतन केलं पाहिजे. म्हणून आपण त्यांना बी सहकार्य केलं पाहिजे. जसं त्या काळामध्ये प्रत्येक मावळ्याने छत्रपती महाराजांना सहकार्य केलं का नाही? अहो एका मावळ्याने स्वतःचे प्राण दिले आणि आता आपण प्राण भिवून पळायला लागलो. कसं चालेल ना? आपल्याला वाटतं वीर जन्मावात, पण दुसऱ्याच्या घरी जन्मावायत. असं चालेल? आता नाही जागले पुन्हा कधीच जागायची संधी. म्हणून महाराज सांगतात, जग जोगी रे